निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही जसाकडे पडोणेरी विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मावा घातल्या भय नरकदाने विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जनधन माता पिता विठ्ठला नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा कलावज्ञ जीव धराधावतारं कलंकं तेजोदिकामोदि वक्रं खलाणीशमालापणोदार्हदक्ष समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा
नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चले आओ जी पवन कुमार पधारो हरे कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरे कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरे कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरे कीर्तन में राम जी को लाला लखन जी को लाला राम जी को लाला लखन जी को लाला राम जी को लाला लखन जी को लाला राम जी को लाला चले आओ जी पवन कुमार पधारो हरे कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरे कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरे कीर्तन में चले आओ जी पवन नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो ज्यांचा झाला नारायण ना आवडे जन धन माता पिता प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहूचे सुप्रसिद्ध साधू पाचव्या वेदाचे निर्माते कलशस्थानी विराजमान असणारे साधू संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री संत तुकोबरा यांचा 4 चरणाचा अभंग मी आज या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला विठ्ठल गेले आशा पाश निवारुनी
नारायण झालेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त मला या जगात काहीच आवडत नाही, काहीच नाही. ना आवडे जन, ना आवडे धन, ना आवडे माता, ना आवडे पिता, ना आवडे संसार, ना आवडे पैसा. काहीच आवडत नाही मला त्या भगवान परमात्म्याशिवाय. तेव्हा तुकोबारांना लोक म्हणतात की देवा तुम्हाला काहीच आवडत नाही, तुकोबारा तुम्हाला काहीच आवडत नाही. ज्या वेळेस तुमच्यावर जेव्हा निर्वाणीचा प्रसंग येईल अथवा दुःखाचा प्रसंग येईल आलाच समजा, तर तुमचं निवारण तुमचा सांभाळ कोण करेल? तेव्हा जगद्गुरु तुकोबारा काय म्हणतात, मला याची काही चिंता नाही. माझ्यावर जेव्हा निर्वाणीचा प्रसंग येईल, दुःखाचा प्रसंग येईल, त्यावेळेस तो भगवान परमात्मा माझे रक्षण करेल, माझ्या मागे व पुढे उभा राहील. शेवटच्या चरणात काय सांगतात तुकोबाराया, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. जो सत्कर्माला साह्य करतो, जो सत्कार्याला साह्य करतो, जो चांगल्या कामाला साह्य करतो, तो देवाचा आवडता भक्त आहे. आणि जो सत्कर्म करणाऱ्याला आड येतो, चांगलं काम करणाऱ्याला आड येतो, त्याला कुठे जाईल? घातलिया भय नरका जाणे. अशा प्रकारे हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल या अभंगावर चिंतन मांडण्यापूर्वी अल्पहासा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे. परिहार आपण कोणाचा देतो माहिती का? तुमचा आमचा सामान्य जीवांचा परिहार देतो, देवाचा देत नाही. तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवाचा आपण परिहार देतो. ऐकतच राहू द्या, आवाज शिट्ट्या मारता येते. विठ्ठल विठ्ठल न कळता संग झाला खेळता. म्हणजे परिहार कोणाचा द्यायला लागतो? तुमच्या आमच्या सारख्यांचा परिहार द्यावा लागतो. आणि परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे. आणि सालाबादप्रमाणे चालत असलेला सामुदायिक श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाचं वर्ष अनेक काळापासून आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दुसऱ्या दिवसाची कीर्तन रुटी पुष्प माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली. माझा पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. माझ्यासारख्या बाल पामराच्या वाट्याला आली, हे माझं मी परम भाग्य समजते. आणि कीर्तनाचे सौजन्य श्री निवास सीताराम जाधव तात्या आणि श्री सुरेश सीताराम जाधव फौजी यांच्या माध्यमातून यांनी मला कीर्तन रूपी सेवा दिली. यांचे मनापासून धन्यवाद देईल. तसेच विणेकरी ताई असतील, टाळकरी असतील, आमचे दादा महाराज आहेत, ज्यांच्या गळ्यामध्ये सरस्वती वास करते अशी असणारे आमचे हबप रामेश्वर महाराज खंडागळे सुंदर, अतिशय सुंदर या ठिकाणी सुरुवात केली. त्यांचा आवाज मस्त आहे, गातात मस्त, त्यांच्या चाली पण मस्त आहे. त्यांचेही मनापासून धन्यवाद. आणि मृदुंगावर सुंदर असं वादन काम करतायत असे असणारे आमचे हबप युवा कीर्तनकार मृदुंगाचार्य मृदुंगमणी हरिभक्त विलास महाराज गडदे यांचेही मनापासून धन्यवाद देईल. तसेच पेटी मास्तर आमचे सर आहेत, सरांचेही मनापासून धन्यवाद. तसेच टाळकरी आहेत, महिला मंडळ टाळ घेऊन आज उभे आहेत, पांढऱ्या साड्या घातल्या सर्वांनी. सर्वांचे टाळ घेऊन आज म्हणले आज आमच्या देवकीताईचं कीर्तन आहे, त्यामुळे सर्वांनी आज पांढऱ्या साड्या घालायच्या आणि टाळ घेऊन उभं राहायचं. मला सांगायला आलत्या आम्ही आज टाळ घेऊन उभं राहणार आहे. म्हणलं ठीक आहे, मग मस्त सर्वांनी पांढऱ्या साड्या घालून मस्त टाळ घेऊन उभं राहा, आहे का नाही? मस्त. यांचेही मनापासून धन्यवाद. या ठिकाणी शूटिंग करणारा आमचा अथर्व दादा आहे, त्याचेही मनापासून धन्यवाद.
तसेच साऊंड सिस्टीम वाले ए रती माईक दुःखाची जनिती शिट्ट्या मारती मध्ये मध्ये ऐकूच आवाज राहू द्या म्हणजे शिट्ट्या मारणार नाही त्यांचे मनापासून धन्यवाद. सुंदर शेवाळेवाडीला पण त्यांची सिस्टीम होती बरोबर. हा त्यांचेही मनापासून या ठिकाणी वाडीमधून सुद्धा काही लोक काही माणसं या ठिकाणी कीर्तनाला आलेली आहे. ते म्हणजे आज परत आमच्या देवगीताईंचं कीर्तन आहे ते ऐकण्यासाठी या ठिकाणी काही मंडळी आलेली आहे. त्यांचे मनापासून धन्यवाद. तसेच समस्त ग्रामस्थ एनपी भजनी मंडळ सर्वांचे मनापासून धन्यवाद. व तुम्ही मातृवर्ग असतील पितृवर्ग असतील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला आलेली रंगता व दिव्यता अतिशय आनंददायक आहे. विठ्ठल या अभंगात जगद्गुरु तुकोबराया जगातील या चावत सर्व मनुष्य मात्रांना खऱ्या संताची ओळख करून देतात. काय करतात? खऱ्या संताची ओळख करून देतात. वास्तविक तो कोणत्याही धर्माचा असो अथवा कोणत्याही जातीचा असो न भेदभाव करता त्या सर्वांना संतांची ओळख करून देतात. कोण? तुकोबाराया. तेव्हा तुकोबारायांना लोक म्हणतात तुम्ही संतांची ओळख करून देतायत त्यात कुणाला भेदभाव करून देतायत पण आमचा काही त्यात फायदा आहे का? प्रत्येक जण आपला आपला फायदा स्वार्थ बघत असतो. मग लोक तुकोबारांना म्हणू लागले त्यात आमचा काय फायदा आहे का? आमचा फायदा असेल तर आम्ही करू त्यात आमचा काय फायदा असेल तरच आम्ही ती करू. पण त्यावर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात लोक म्हणतात त्यापेक्षा एखाद्या पुढाऱ्याची ओळख करून दिली असती किंवा एखाद्या नेत्याची ओळख करून दिली असती किंवा एखाद्या आमदाराची म्हणा किंवा अशा राजकारणी माणसाची ओळख करून दिली असती तर आमचा आर्थिक फायदा तरी झाला असता. म्हणजे प्रत्येक जण काय बघतो? फायदा बघतो. परंतु जगद्गुरु तुकोबारायांकडे पाहायला गेलं तर जगद्गुरु तुकोबारा स्वतःच दारिद्र्य नारायण आहे. जगद्गुरु तुकोबारा स्वतः वर्णन करतात आम्ही सदैव सुडके आम्ही सदैव हॅलो. आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके जाऊ पुढते
मागती भिके कुतरी घर राखीती. जगद्गुरु तुकोबरे स्वतः आपलं सांगतात की मी कसं आहे, आम्ही सदैव सुडके. आता जगद्गुरु तुकोबऱ्यांकडे पाहायला गेलं तर जगद्गुरु तुकोबरे स्वतः दारिद्र्य नारायण. मग जगद्गुरु तुकोबऱ्या संतांची ओळख का करून देतात? श्रीमंत असो अथवा गरीब असो त्या सर्वांना संतांची ओळख करून देतात, संतांची भेट करून देतात. पण आपण काय बघतो, ठीक आहे आम्ही संतांची भेट करू, संतांची ओळख करून घेऊ, पण त्यामध्ये आमच्या संसारामध्ये प्रामुख्याने काय पाहिजे? पैसा. काय पाहिजे? पैसा. आणि तो आम्हाला त्यांच्यापासून मिळत असेल तर आम्ही संतांची ओळख करून घेऊ. त्यावर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला जरी धन प्राप्त करून घ्यायचं असेल, तुम्हाला जरी सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्हाला संतांची ओळख करून घ्यावी लागेल. म्हणून दुःखाद उद्विजते जंतुस सुखम सर्वाय रुच्यते. ते म्हणजे सुख. आपण सुखाकरिता खूप पळत असतो. ल्यावे खावे बळे असावे सदैव हे चिकारी हाव संसारी. म्हणजे यावरून असे सिद्ध होते की आम्हाला सुखाची अपेक्षा आहे. आता उदाहरणार्थ आपलं डोकं दुखू नये, आपण आजारी पडू नये असं प्रत्येकाला वाटतं की नाही? आता मध्ये कोरोना आलता, आता कुणाला वाटत होतं का मला कोरोना व्हावा आणि मी मरावं? असं कुणाला वाटतं का? नाही वाटत. एक वेळ दुसरं झालं तर चालेल पण आम्हाला काही झालं नाही पाहिजे. आणि आपल्यावर अवलंबून असणारी आपली मुले, आपली बायका, त्यांनाही सुख मिळवून देण्याकरता धडपड करतात. नुसतं आपल्यालाच नाही त्यांना पण मिळालं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुमचा सुख प्राप्तीचा पत्ता चुकलेला आहे, म्हणून तुम्हाला पदोपदी दुःख भोगावं लागतं आणि सगळा जन्म, सगळं आयुष्य त्या सुखाच्या आशेत जातो. सर्व सुखाची आशा जन्म गेला. जीव माझा. म्हणजे तुकोबाराय म्हणतात की सुख प्राप्तीचा पत्ता चुकलेला आहे, तुमचा मार्ग चुकलेला आहे, म्हणून तुम्हाला पदोपदी दुःख भोगावं लागतं. म्हणजे तुम्हाला आम्हा सर्वांना काय पाहिजे? सुख. काय पाहिजे? दुःख नकोच आहे कोणाला. अरे पण हा संसारच दुःखाचा आहे ना. तुम्ही सुख मागताय देवाकडे, पण हा संसारच दुःखाचा आहे. संसार दुःख मूळ
नुसता पळत 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 राहतो, पण विश्रांती कुठे घ्यायची? थांबायचं कुठं? थांबायचं कुठं? विठ्ठल थांबायचं कुठं तुम्हाला सांगते. आता एक ससा होता, तो झाडाखाली बसला. त्याला निवांत अशी झोप लागली, गाढ अशी झोप लागली. पण काय झालं, जोरात असा वारा आला आणि त्या झाडावरचं पान त्या सस्याच्या अंगावर पडलं, डोक्यावर पडलं. डोक्यावर पडलं बरं का. त्या सशाला काय वाटलं, आभाळच पडलं. तो म्हणतो बापरे, भागो 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 भागो, आसमान गिर रहा है. काय म्हणतो, काय पडलं त्याच्या डोक्यावर? पान पडलं होतं, छोटस पान. तो पळायला लागला आणि त्याला रस्त्यामध्ये कोण भेटला? कोण भेटलं? वाघ भेटला. वाघ भेटला आणि तो वाघ म्हणतो, अरे हा येण्यासारखा काय पळायला लागला ससा? सशाचं काम पळायचंच आहे, पण मग का पळायला लागला? तो विचारायला गेला, कोण? वाघ. वाघ म्हणला, तू पळतो का इतका? अरे तो ससा म्हणला, अरे तुला काय सांगू, भागो भागो भागो, आसमान गिर रहा है. भागो, पळ पळ, तू पण पळ माझ्यासोबत. तो मग तो वाघ म्हणतो, खरंय का? खरंच आहे वाटतं, ससा सांगते म्हणल्यावर खरंच आहे. तो पण त्याच्यासोबत पळायला लागला. दोघांच्या दोघं पळायला लागले. पळत असताना मध्ये भेटले कोल्हा. कोल्हा म्हणतो, तुम्ही दोघं का पळायला लागले असे? तो कोल्हा म्हणतो, अरे तू भागो, आसमान गिर रहे, आभाळ पडतंय, पळ पळ पळ. कोल्हा म्हणतो, खरंच हे दोघं पळतात, एक नाही दोघं पळायला लागले, मग आपण पण त्याच्यासोबत पळू. मग आधी ससा पळतोय, त्याच्या माग वाघ पळतोय, त्याच्या माग कोल्हा, असे तिघ जण पळायला लागले. पळतच सुटले. मग मध्ये कोण भेटलं? दोन गाढव भेटले. दोन गाढव भेटले. तो गाढव म्हणतात, अरे येण्यासारखे काय पळायला लागले? त्यालाच गाढव म्हणतात, आहे का नाही? आता प्रश्न असे निर्माण होतात, त्यालाच गाढव म्हणतात. गाढव म्हणते हे का पळायला लागले? तेव्हा तो गाढव त्या तिघांजवळ जातो. पहिला सशाकडे जातो. सशाला म्हणतो, तू पळता काय? तो म्हणला, वाघालाच विचार. मग गाढव म्हणतो, वाघ तू पळतो काय? तो म्हणतो, कोल्ह्यालाच विचार, मलाच माहित नाही का पळतो. तो म्हणतो, कोल्हा म्हणतो, अरे मी त्या दोघांच्या नादी लागून पळायला लागलो, त्या सशालाच विचार, त्याच्यामुळे आम्ही पळतोय. मग तो गाढव म्हणतो, अरे सशा तू पळतो काय? तेव्हा तो ससा म्हणतो, अरे तिकडे आभाळ पडतोय, आसमान गिर रहा है, जान बचाने हो तो भागो, वरना यहीच मरो. मला काय करायचं नाहीये, तुला पण आमच्या सोबत यायचं असेल तर येऊ शकतो. गाढव पळायला लागली मग त्याच्या मागे. गाढवाच्या आता गाढव कसे चालतात? नीट चालतात का गाढव? नाही चालत. त्यांच्या मध्ये यायला लागला. तर त्यांना पळून द्यायना आणि हे पळाला. तेव्हा गाढव म्हणतो, अरे कोल्हा तू पळतोय, पण कुठपर्यंत पळायचं? आपण पळतोय, आपला जीव वाचण्याकरता आपण पळतोय, पण कुठपर्यंत पळायचं? तेव्हा तो कोल्हा म्हणतो, मला काय माहित नाही, तू त्या वाघालाच विचार. तेव्हा ते गाढव काय करतात? वाघाला विचारतात, अरे कुठपर्यंत पळायचं? आसमान आभाळ तर पडलेलं दिसना, कुठपर्यंत पळायचं? तेव्हा तो वाघ म्हणतो, मलाही माहित नाही, सशालाच विचार. मेन म्हणजे तोच आहे त्याच्यामध्ये, गँग मध्ये मेन तोच आहे, अध्यक्ष तोच आहे, त्यालाच विचार कुठपर्यंत पळायचं आणि कुठं थांबायचं. तेव्हा ते गाढव त्या सशाला म्हणतात, अरे सशा तू पळतोय, आपण सगळे पळतोय, तू आम्हाला सगळ्यांना नादाला लावलं, पण कुठपर्यंत पळायचं? तेव्हा सशा म्हणतो, मला तेच माहित नाही, जिथपर्यंत आभाळ पडतंय, जिथपर्यंत आभाळ पडत नाही तिथपर्यंत पळतच राहायचं. मग आपलं असंच झालेलं आहे ना, आपण सुखाकरता पळतोय, पण कुठपर्यंत? सुखाच्या वाटेत आपण कुठपर्यंत पळायचं? अरे सुख शोधण्याची गरज नाहीये, सुख संतांजवळच आहे, सुख संतांजवळच आहे. सुख है की एक ठाई, बहुपाई संताच्या, बहुपाई संताच्या, बहुपाई संताच्या. एक ठाई
घ्यायचा असेल तर तुम्ही म्हणता संतांची गरज आहे, संतांच्या ओळखीची गरज आहे, इकडे असं सांगतात. आणि दुसऱ्या ठिकाणी काय सांगतात? दुसऱ्या ठिकाणी काय सांगतात? देवाच्या प्राप्तीशिवाय सुख प्राप्ती नाही हे सांगतात. म्हणजे इकडे संतांच्या ओळखीशिवाय सुख प्राप्ती नाही हे सांगतात आणि दुसऱ्या ठिकाणी देवाच्या प्राप्तीशिवाय सुख प्राप्ती नाही हे सांगतात. मग आम्ही नेमके काय करायचं? तुम्ही दोन्हीकडून पण असंच बोलतात. मग आम्ही नेमकं काय करायचं? तर एकच करा. म्हणजे काय? आपुला तो एका देवा करुणी घ्यावा. आपुला तो एका देवा करुणी घ्यावा. म्हणजे एक देव आपल्या जीवनामध्ये आपलासा करून घ्या. का सांगतात? कारण त्याच्या एवढं सुख या जगामध्ये कुठेच नाही. पण आपण एक देव आपलासा करतो का? करतो का महिला मंडळ? नाही. आपलं कसं आहे, वार बदलला की देव पण बदलतो आणि त्याची भक्ती पण बदलते. बरोबर की नाही? आता दत्त जयंती झाली, सर्वांनी दत्तांची भक्ती केली असेल. आता नंतर काय येईल? बरं जाऊ द्या. आज आता सोमवार आला की आपण कोणाची भक्ती करतो? शंकराची भक्ती करतो. बरोबर की नाही? काय आवडतं महादेवाला? महादेवाला माझ्या आवडतं बेलाचं पान. सोमवार आला की भक्ती बदलते. मग मंगळवारी पहिला मंडळ, मंगळवारी कोण आठवतं? देवी. कोणती? वाघसाई माता. लगेच देवी आठवते, लगेच देवीची आपण भक्ती करतो. बुधवारी कोण? पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा. लगेच त्याची भक्ती करतो. कशी करतो? अवघे दर्दे पंढरपूर, अवघे दर्दे पंढरपूर, तारला नामाचा गजर, तारला नामाचा
एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, लगेच पांडुरंगाची भक्ती कशी. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम. आणि कसे काम नाही आता, आणि कसे काम नाही आता, आणि कसे काम नाही आता, मोडून वाटा मोडून वाटा. मोडली वाटा सुख मानुसार, मोडली वाटा सुख मानुसार. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, आणि काचे काम नाही आता, लगेच विठ्ठलाची भक्ती करतो. गुरुवारी ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा गुरु राजा महाराव, लगेच माऊली ज्ञानोबांची भक्ती किंवा दिगंबराची भक्ती, दत्तांची भक्ती आहे का नाही. शुक्रवारी परत देवी आठवते. महिला मंडळ म्हणता का सांग ना देवी माझ्या माग, सांग ना देवी माझ्या भावाला, तो भावाला म्हणा, सगळ्या लागू नका म्हणा म्हणा. सांग ना देवी माझ्या भावाला, तो भावाला. सांग ना देवी माझ्या भावाला, तो भावाला, सुखी है मी माझ्या गावाला. आता म्हण. पुढचं जसं माहेर तसं सासर, संसाराला लागून जर. बरोबर का. सांग ना देवी माझ्या भावाला, तो भावाला. सांगितलं ना भावाला सुखी म्हणून. इथं शुक्रवारी कोण आवडतं, कोण कोणाची भक्ती करतो आपण, देवीची भक्ती करतो. शनिवारी बोलत जा, बोललं की मन हलकं होतं माहिती का. शनिवारी कोणाची, मारुतीची. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. लगेच मारुतीची भक्ती. आणि रविवारी लगेच खंडोबात होता. खंडोबाच्या लग्नाला खंडोबाची कारभारी ना, लगेच झाली पानू धनगरी. खंडोबाची कारभारी झाली पानू लक्षात आलं असेल. कसे वार बदलला की भक्ती बदलते, भक्ती बदलते देवही बदलतो. तेव्हा जगद्गुरु तुकोबरा काय म्हणतात, दोन्हीही बरोबर आहे. देवाच्या प्राप्तीशिवाय सुख प्राप्ती नाही हेही बरोबर आहे, आणि संतांच्या भेटीशिवाय जीवाला सुख प्राप्त नाही हेही बरोबर आहे. कारण देव आणि संत हे एकच आहे, फक्त निमित्त प्रतिमा आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा
किंवा तेची संत ज्याचा हेत विठ्ठले. देव आणि संत हे एकच आहे. शिवाय भगवत प्राप्ती करता सुद्धा संतांच्या सेवेची गरज आहे. संतांशिवाय देवाची त्या हरीची त्या भगवान परमेश्वराची हरी प्राप्ती उपाय हरी प्राप्ती उपाय हरी प्राप्ती उपाय हरी प्राप्ती हरीची प्राप्ती करायची असेल, त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची असेल, त्या विटेवरच्या मालकाची प्राप्ती करायची असेल तर कोणाचे पाय धरावे लागेल? संतांचे पाय धरायचे. कारण संतांजवळ इतकं सुख आहे की याचे आपण मोजमाप सुद्धा करू शकत नाही. कारण ते सुखाचे सागर आहे. तुका म्हणे संत सुखाचे सागर, म्हणा निरंतर धनी घेई सुख वसे इष्टाई बहु पायी संतांची. म्हणून असे अपार सुख त्या संतांजवळ आहे आणि त्या सुखाची प्रत्येक माणसाला गरज आहे की नाही? आणि त्या सुख प्राप्त करण्याकरिता, संतांची ओळख करण्याकरिता जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात त्या भक्ताची ओळख करून देतात. भक्त ऐसे गाना जे जीव उदास
देहावर उदास राहणं म्हणजे काय? समजा एखादा दारू पिऊन चाललाय रस्त्याने, तो उदास होऊन चालला, त्याला उदास म्हणतात का? त्याला नाही म्हणत. देहावर उदास होणे म्हणजे काय? आता त्याच्या अगोदर भावार्थ रामायणामध्ये किती प्रकार आहे आशापाशाचे ते बघू. तर 6 प्रकार सांगितलेले आहेत. काळपाश, धर्मपाश, कर्मपाश, ब्रह्मपाश, मायापाश, मोहपाश आणि जन्मपाश असे 7 पाश या भावार्थ रामायणामध्ये सांगितलेले आहे. तेव्हा प्रथम काळपाश. काळपाश म्हणजे काय? काळाची भीती, काळाच्या ताब्यात जाणे. आता काळ हा या ठिकाणी यमवाचक शब्द आलेला आहे, कारण काळ हा कोणालाही सोडत नाही. आम्हालाही सोडत नाही. तुमचं आमचं सोडा, तो देवादिकांना सुद्धा सोडत नाही. येथे नाही उरो आले अवतार, हे रते पामर जीव किती. म्हणजे आम्हालाही सोडत नाही, तो देवालाही सोडत नाही. इंद्र, चंद्र, सूर्य कुणीही असो, त्यांना तो सोडत नाही. ते पण जाऊ द्या, प्रजानन चतुरानन प्रजापती ब्रह्मदेव याला सुद्धा तो सोडत नाही. म्हणून सहयज्ञ प्रजासृष्टवा पुरवाच प्रजापती अनेन प्रसविष्टत्व मे सवस्विष्ट कामदु. एरवी ब्रह्मपणाची भडसे न चुकतीचे पुनरावृत्तीचे वडसे, परी निवटल्याचे जैसे पोट न दुखे. म्हणजे ब्रह्मदेव हा शिगेचा दाना आहे आणि तुम्ही आम्ही तळेचे दाणे आहोत. आता घड्याळीमध्ये किती काटे असतात? 4. किती काटे असतात? 3 काटे असतात. कोणते कोणते? तास काटा, मिनिट काटा आणि लहान मुलं बोलत नाही का? तास काटा, मिनिट काटा आणि सेकंद काटा असे 3 काटे घड्याळामध्ये असतात. जसे मृत्यू लोकातील सर्व जीव सेकंद काट्याप्रमाणे आहे आणि इंद्रादी देव मिनिट काट्याप्रमाणे आहे आणि सृष्टीकर्ता ब्रह्मदेव तास काट्याप्रमाणे आहे. या कालपाशाने सृष्टीकर्ता ब्रह्मदेव पालन करणारा विष्णू भगवान आणि प्रलय करणारा शंकर भगवान यांना देखील सोडले नाही. एकनाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, सुजित्या ब्रह्मा ते काळगिळी, पालित्या विष्णू ते काळगिळी, प्रलय रुद्राची होळी महाबळी स्वयं करी. म्हणजे काळ हा इतका जबरदस्त आहे महाराज की तो कोणालाही सोडत नाही, उलट त्याच्यामध्ये गुंतवतो. नको नको म्हणा गुंतू माया जाळी रसावया. म्हणजे काळ हा इतका जबरदस्त आहे की तो कोणालाही सोडत नाही, परंतु तो हरिभक्ताला स्पर्श सुद्धा करू शकला नाही. विठ्ठल धर्मपाश. धर्मपाश म्हणजे काय? धर्माने वागले तर मोक्ष आणि अधर्माने वागले तर नरक. म्हणजे चांगलं वागलं तर चांगली गती आपल्याला प्राप्त होईल. आपण जर वाईट वागलो तर आपल्याला कुठे जाऊ याचा हिशोब करता येणार नाही. तिसरं काय आहे? कर्मपाश. कर्मपाश म्हणजे कर्माचा फार मोठा गुंतडा आहे, परंतु संत महात्मे हे कर्मपाशातून सुटलेले असतात. कर्म धर्म नवती सांग पुण्या अंगे पतन, किम कर्म कर्मेति कव्यप्यत्र मोहितः, सत्ते कर्म प्रयोक्ष्यामि यज ज्ञात्वा मोक्षसे शुभात्. म्हणजे कर्माचा फार मोठा गुंतडा आहे, परंतु संत महात्मे या कर्मपाशातून सुटलेले असतात. 3 ब्रह्मपाश. पर्यायाने आपण ब्रह्माच्या ताब्यात आहोत. 5 मायापाश. मायापाशाबद्दल तर काही बोलायचे कामच नाही, कारण माया ही भगवंताची शक्ती आहे. ही आदी पुरुषाची माया. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरमध्ये सांगतात की ही आदी पुरुषाची माया ब्रह्म याही नयेची काया, म्हणून भुलविले एक राय संजय म्हणे. म्हणजे या मायेची अनेक शास्त्रकारांनी अनेक तर्के केलेली आहे. या मायेचा स्वभाव असा आहे महाराज की तो खऱ्या पदार्थाला जागतो. उदाहरणार्थ भगवान परमात्मा सत्य आहे की नाही आहे? तुम्हाला वाटतो का नाही भगवान परमात्मा सत्य आहे, पण तो कुणाला भेटत नाही. त्यासाठी काय करायला लागतं? भक्ती करायला लागते. भगवान परमात्मा सत्य आहे, परंतु जो आम्हा सर्व मिथ्या जगत मात्रांना खोटा वाटतो, खरा वाटत नाही. म्हणून या मायेची अनेक शास्त्रकर्ते
की ती खऱ्या पदार्थाला झाकून टाकते. सहावा मोहपाश. मोहपाश म्हणजे हा मोहपाश अपार दुस्तर आहे. उदाहरणार्थ भ्रमर हा लाकूड करून त्याच्या आत जाऊन त्याचे पीठ तयार करतो. भ्रमर म्हणजे काय? झोपले काय? भ्रमर म्हणजे भुंगा. तो जर भुंगा कमळाच्या फुलावर बसला की इतका मुळीतून जातो, इतका की शेवटी मरतो, पण तेथून हालत नाही. म्हणून माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, जैसा भ्रमर भेद कोडे बलतेचे काष्ट कोरडे परी कळिके मध सापडे कोवळी. अशा प्रकारे असा हा मोह ज्ञानाकडून अज्ञानाकडे नेणारा आहे. 7 जन्मपाश. जन्मपाश म्हणजे जन्माला येणे व मरणे हे अपरिहार्य आहे. श्री कृष्ण भगवान परमात्मा श्रीमद भगवत गीतेमध्ये सांगतात की जात्यस्थ हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यर्थे न त्वं शोचितुं अर्हसि. अशा प्रकारे हा जन्मपाश हे मनुष्य जन्म फार कठीण आहे, कारण जन्माला येणे व मरणे हे अपरिहार्य आहे. हे झाले भावार्थ रामायणातील काही 7 पाश. पण या ठिकाणी आपल्याला थोडक्यात आशापाशाबद्दल सांगायचं आहे. तर आशा ही दुःख देणारी आहे. मिथिला नगरीतील पिंगला सांगते, आशा ही परम दुःखम नैराश्य परम सुखम यथा संचित्य कांताशा सुखम सुस्वाप पिंगला. अशा प्रकारे यावर एकनाथ महाराज टीका करतात. आशा उपजली अनंतासी नीच वामनत्व आले त्यासी. आशेने दिन केले देवासी कथा कायसी इतरांची. त्यावर भगवंतांनी वामन रूप घेतले. सांगायचं होतं पण वेळ कमी आहे. त्यावर भगवंतांनी वामन रूप घेतले. जगात अजून नित्यदाता तो आशेने केला भिके सवता. वैराच्या द्वारी झाला मागता द्वार पाळता तेने त्यासी. बघा सीतेला सुद्धा, सीता माहिती ना, इथं बसलेली नाही बरं का, ती सीता रामायणातली सीता प्रभू रामचंद्रांची पत्नी. सीतेला सुद्धा सुवर्णाची चोळी शिवण्याची इच्छा म्हणजे आशा निर्माण झाली. म्हणजे सीतेला सुद्धा आशेने नडले. आशा रे आशा केशनाशा नदी पहत हे झुना झुना ऐसी नार मी ठगना तो हजामले गया बघा. अशा प्रकारे आशा ही दुःख देणारी आहे. परंतु जो हरिभक्त आहे, जो देवाचा लाडका भक्त आहे, जो देवाचा लढीवाळ भक्त आहे, त्या भक्ताला आशापाश स्पर्श सुद्धा करू शकत नाही, कारण त्याचा आशापाश हा निवारण झालेला असतो. हेच अभंगाचं 2रं चरण. विषय तो त्यांचा आला नारायण हो. विषय तो त्यांचा आला नारायण. विषय तो त्यांचा आला नारायण. त्यांचा आला नारायण. विषय तो त्यांचा आला नारायण.
राहा, नाही तर माणसाने बोलतच चालली. टाइम काय बघा ना. झोपा नाही ना आल्या? थोडस 5-10 मिनिटं वर गेलो तर चालेल का? चालेल का? मागचे पुरुष मंडळ विषय तो त्यांचा झाला नारायण. आता शिकत 2 चरण सोडवले, अजून 2 चरण राहिले. पाठेपर्यंत चालू द्यायचं का? नाही, एवढं नाही चालू द्या. मी आता 10 मिनिटात अभंग सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण, ना आवडे जनधन माता पिता. संतांचा एकच विषय आवडता झाला आहे, तो म्हणजे भगवान परमात्मा. निरोबराय सांगतात, एक विषय तो सकळांचा हरी. चाली वगैरे घेत नाही, वेळ कमी आहे. एक विषय तो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी इतरी. अंधबधीर प्रेत हे लोकाचारी, त्याची कीर्ती गायली पुरांतरी हो. ज्यांचा एक विषय नारायण झालेला आहे, ज्यांचा एक विषय श्री हरी झालेला आहे, त्यांना या जगातील, या संसारातील काहीच आवडत नाही. काहीच म्हणजे नावडे जनधन माता पिता. मला काहीच आवडत नाही. जग नाही आवडत, धन नाही आवडत, माता नाही आवडत, पिता नाही आवडत. हा, माता पिता नाही आवडत. बरं, जग तेव्हा प्रथम जग का आवडू नये? जग म्हणजे काय? जग म्हणजे हे जग. जग हे एकाच प्रकारचं आहे का? जग हे एका छंदाचं आहे का? अनेक प्रकारचे जग आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे माणसं आहेत. बहुता छंदाचे बहु असे जन, नये वाटू मला त्यांच्या संगे. तुकोबाराय म्हणतात की या जगाचा काहीच भरोसा नाही. महाराज कितीही सत्ताधारी पक्ष असतो, लोकांच्या मनात आले तर एका क्षणात सत्तेवरनं खाली खेचतात, आणि मनात आले तर एका क्षणात राजाही बनवतात. पण कधी मनात आल्यावर. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे जग दो तोंडी रहा सावध. हे जग कसं आहे? 2 तोंडांचं आहे. म्हणून कसं राहायचं? सावध राहायचं. हे जग कसं आहे मला सांगू का? एखाद्या सभ्य माणसाला, एखाद्या सात्विक माणसाला घोड्यावर पण चालू देत नाही आणि पायी पण चालू देत नाही महाराज. म्हणजे कसं आहे? हे इकडून पण बोलणार आणि तिकडून पण बोलणार. म्हणून ऐसा हा लौकिक कथा दाखविला पतित पावना देवराया. म्हणून माझे तुकोबरे त्या देवाजवळ प्रार्थना करतात की हे देवा, या जगाचं काहीच सांगता येत नाही. चांगलं वागायला गेलो तर तिकडून पण बोलतात, आणि थोडं कुचकट वागायला गेलो तर तिकडून पण बोलतात. पण वागायचं तरी कसं? देवाजवळ प्रार्थना करतात. बरं, एक नास्तिक माणूस आहे. नास्तिक माहिती ना, म्हणजे वाया गेलेला. तो कधीही देवाची पूजा करत नाही. त्याला काय म्हणतात? काय माणूस आहे, माणसाला ते अक्कलच नाही. त्या देवाचं दर्शन सुद्धा भजन नाही करत, देवाची पूजा नाही करत, काहीच नाही करत. म्हणजे इकडून पण बोलतात. आणि जो 2 तास पूजेवरनं उठत नाही, त्याला काय म्हणतात? काय माणूस आहे बाबा, किती वेळ झाला देवाची पूजा. देवाला काय आता काय धरतो काय आता जाऊन? म्हणजे सोडतच नाही देवाला. म्हणजे तिकडून पण बोलतात आणि इकडून पण बोलतात. म्हणजे बहुता छंदाचे बहु असे जन आहे. बरं, एखादा माणूस बोलत नाही, बरं का, मौन धरलं एखाद्या माणसाने, तो त्यालाही गर्विष्ठ म्हणतात. काय गर्व झालाय बाबा या महाराजाला, एक सुद्धा शब्द बोलत नाहीये, म्हणजे त्यालाही गर्विष्ठ म्हणतात. लग्न करू जाता म्हणती हा मातला, न करता झाला नुकुंस. आता एका माणसाची बायको वारली, एका माणसाची बायको वारली म्हणून त्याने दुसरे लग्न केले. किती वेळ? त्या बिचारीलाही मूल झालं नाही. खूप प्रयत्न केला त्या माणसाने, पण मूल काही झालं, तिला काही मुलगा झाला नाही. म्हणून त्याने तिसरं लग्न केलं. ती ही कर्कश निघाली. कर्कश म्हणजे कशी? इथं पोरी भेटणार, त्याचे 3-3 लग्न झाले आहे का नाही? म्हणजे त्याने तिसरं लग्न केलं, ती पण कर्कश निघाली. कर्कश म्हणजे कशी? महिला मंडळ. कर्कश म्हणजे कशी? भांडकुदळ. बघा, विलास महाराजांना माहिती. भांडकुदळ निघाली. कशी? सतत भांडायची. का भांडणं व्हायचे? तिला एक काम सांगितलं का ती उलट काम करायची. उलट काम करायची. बघा मग अंदाज लावा कसं करत असं. सांगू का? आता नवऱ्याने एकदा चहा मागितला तर ती दूधच आणून देईल. तिला म्हणलं चपात्या कर तर ती भाकरच टाकेल. तिला
पांढराच भात करणार. म्हणजे जे सांगितलं ते अजिबात करणार नाही, दुसरंच करून आणणार. म्हणजे सतत भांडणार. मग सासू संग वाद व्हायचे, नवऱ्या संग वाद व्हायचे, सतत रोज कर कशा, रोज भांडणं. गावात जर चालली का तिला बाया म्हणायच्या आली बाई कर कशा, आली बाई भांडखोर, नुसती भांडत राहते येण्यासारखी. म्हणजे सतत भांडायची. मग तिचा नवरा इतका वैतागला, देहा उदास होऊन चालला. त्याला म्हणतात काय होत्या, देहा उदास होऊन चालला. अरे काय करावं, माझं डोकंच बंद पडलंय. तेव्हा त्याचा मित्र त्याला भेटला. मित्र सुखाच्या प्रसंगी नाही पण दुःखाच्या प्रसंगी मित्राने आपल्याला साथ दिली पाहिजे. असे हजार मित्र तर लई येतो. दुःख असा मित्र करा. असे हजार मित्र तर नाहीये. गणपी आठवण्या सगळे असे भरपूर मित्र आहे पोरांनो. एकच मित्र करायचा पण तो आपल्या विश्वासातला करायचा. त्याने आपल्याला दुःखाच्या प्रसंगी साथ दिली पाहिजे. तेव्हा तो मित्र म्हणतो, अरे तू इतका उदास काय, तुला काही टेन्शन आहे का, काही पैशाची वगैरे मदत पाहिजे असेल तर मी आहे, मी तुला मदत करेन, सांग. तेव्हा तो म्हणला, अरे ते तर नाहीच आहे, ते असं तर तुला लगेच सांगायला आलो असतं मी. दुसरंच टेन्शन आहे. ते म्हणला, कसलं, बायकोच. हो बायकोच आहे. अरे तिला एक काम सांगितलं का ती उलट काम करते. तो म्हणला, एवढंच ना, मग तू तिला बरोबर उलटच काम सांग. उलट म्हणजे कसं, उलटच काम सांग, ती बरोबर सोयीतच काम करणार. मग तो आनंदी झाला जरा, म्हणजे खुश झाला. मग घरी गेला. तो म्हणला, आज चहा झालाच नाही पाहिजे. बरोबर चहाच केला. आज चपात्या झाल्याच नाही पाहिजे. बरोबर चपात्याच पुढे आणून ठेवल्या. आज चहा झालाच नाही पाहिजे. बरोबर तेच आणून ठेवलं. म्हणजे असं लई दिवस चालत गेलं बरं का. म्हणजे भांडणं नाही झाली, काहीच नाही झालं, वाद नाही झाले, सगळं असं सुरळीत चाललं. पण काही दिवसांनी पित्राचे दिवस आले. पित्राचे दिवस माहिती ना, पित्राचे दिवस आले. तिच्या सासऱ्याचे पित्रे घालायचे होते. तेव्हा तिचा नवरा म्हणतो, तू काहीच करू नको, सगळं मी करतो, तू फक्त स्वयंपाक कर. ते म्हणजे असं कसं, स्वयंपाक पण मीच करणार आणि सगळं मीच करणार, तुम्ही काहीच करायचं, तुम्ही गणपती बाप्पा आणि बसा, सगळं करते. तो म्हणलं, बरे कर मग तू तुझ्या मनाने. तेव्हा तिनं सकाळी पहाटे 3ला उठली. झाडू लोट सडा बिडा स्वयंपाक पुरणपोळीचा सर्व त्या ठिकाणी तयार झालं. नैवेद्य रेडी झाला आणि वेळ आली नैवेद्य दाखवायची. तिचा नवरा म्हटला, तू घरातला आवर, मी दाखवून येतो नैवेद्य. आता तिच्या नवऱ्याने म्हणायचं की नाही, जा तूच, सगळं तूच केलं ना, तू तेच दूध नैवेद्य पण तूच दाखव. पण तिचा नवरा काय म्हणला, मी दाखवतो. आता ती काय ऐकणार आहे का, नाही ऐकणार. ती म्हणली, असं कसं, सगळा कार्यक्रम मीच केला, सगळे पित्र मीच घातले, स्वयंपाक पण मीच केला आणि नैवेद्यही मीच दाखवणार. बाया म्हणले ना, हे करणारच, ते करणारच. मग काय पण झालं तर उदेच, पण माझ्या मनासारखं झालंच पाहिजे. बरोबर की नाही महिला मंडळ, बरोबरच आहे ते. हा. मग एक वेळेस दुसरं काय झालं नाही तरी चालेल, पण मला जे पाहिजे, मला जे हवंय ते झालंच पाहिजे. ती म्हणजे सगळं मीच दाखवणार. मग तिनं गायला नैवेद्य दिला, मंदिरात दिला, कुठं असतं मला माहित नाही बरं का, तुळशीला दिला आणि वेळ आली नदीला दाखवायची. आता तिचा नवऱ्याने म्हणायचं की नाही, तूच दाखव आता. तिचा नवरा म्हणतो, मी दाखवतो. ती काय ऐकणार आहे का, नाही. ती म्हणजे असं कसं, मीच दाखवणार. मग पहिली पायरी उतरली. आता तिथूनच टाकायचं की नाही, महिला मंडळाचं
जाऊ नको. जाऊ नका म्हणलं तरी जाणार. पहिली पायरी उतरली तिथूनच टाकायचं की नाही. दुसरी पायरी उतरायला लागली. आत्याच्या नवऱ्याने म्हणायचं की नाही जा पुढं जा पुढं. तुझा नवरा म्हणतो अगं काय जाऊ नको पुढं पाणी लय वाहतंय. ती काय ऐकणार आहे का. ती कशी होती हा ती काय ऐकणार आहे का नाही. दुसरी पायरी उतरली तिसरी पायरी उतरली पार कमरेपर्यंत पाणी आलं. तिच्या नवऱ्याने म्हणायचं की नाही जा माझी कटकट संपत जा. ती काय तिचा नवरा म्हणतो जाऊ नको बाई मला बायको राहणार नाही. आधीच 3 2 लग्न केले तू जायची वाहू. ती म्हणजे असं कसं पूर्णपणे मी त्यांना तिला नैवेद्य देणार. मग ती अजून खाली उतरली पार मानेपर्यंत पाणी आलं आणि नैवेद्य संघ ती पण वाहून गेली. घ्या मग त्याने डोक्यालाच हात लावला आणि खाली बसला. देवा कटकटच संपली. म्हणलं कटकटच संपली माझी. तिला सांगतोय मी ऐकतच नाही माझं. म्हणून तुकोबरा म्हणतात भेटी सिरवजात म्हणती हा निष्ठूर येता जाता घर बुडविले. तुकोबरा म्हणतात तुका म्हणे आता ऐका वचन त्यातून या जन भक्ती करा. माझ्या वचनाकडे लक्ष द्या माझ्या शब्दाकडे लक्ष द्या त्यातून या जन म्हणजे जगाचा त्याग करून त्या भगवान परमात्म्याची भक्ती करा. हे झालं जनाचं. आता धन धन का आवडू नये कारण धनाच्या पाठीमागे कळी काळाचा लाभ आहे. धनाचा आपण लोभ केला नाही पाहिजे. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साखर सोडून दे रे धनाच्या तुलालसा. जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागे कधी लागे कधी लागे रे वेडा तुला थोडी अभंगाची. कधी लागे वेडा तुला थोडी अभंगाची. आहे 11 वाजले आहे की नाही 11 वाजत आलेले आहे. तुकोबरा काय सांगतात धनाचा लोभ करायचा नाही. पटपट सांगते आता. तुकोबरा म्हणतात धनाचा लोभ करायचा
नाही. ठीक आहे, तुकोबा आहे, तुम्हाला जन नाही आवडत, धन नाही आवडत, मग माता पिता का नाही आवडत? माता पिताने तर तुम्हाला जन्म दिलेला आहे, ते का आवडत नाही तुम्हाला? तेव्हा भक्त पुंडलिकरायाचे माता पित्यावर फार प्रेम होते. जगाचा मालक दारामध्ये आला होता, त्याला काही व्हॅल्यू दिली नाही. तो म्हणला तू तिथेच थांब, हे घे विठ, ते विट्यावर थांबतो. आता 28 युग झाली आहे, तो अजून भगवान परमात्मा भक्ता करता विटेवर उभा. युगे 28 विटेवर उभा, वामांगी रखुमाई तिचे दिव्य शोभा. धन्य पुंडलिका बहुबरे केले, निधान आणले पंढरीये. अशा प्रकारे हे दैवत पूजनीय माता पिता असलेले ते का आवडू नये? ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, सगळं तीर्थाची धुरे जिये का माता पितरे, तया सेवेची तिने शरीर लोणकी जे मायबाप. अशा प्रकारे हे पूजनीय माता पिता असलेले ते का आवडू नये? तुकोबा म्हणतात, कोणते माता पिता आवडू नये? कोणते माता पिता आवडू नये? काळ्या संत आवडू नये, गोऱ्या संत आवडू नये. कैके सारखी माता असेल तर ती आवडू नये, आणि हिरण्यकश्यपू सारखा पिता असेल तर तो आवडू नये. म्हणून प्रल्हाद जनक विभीषण बंधू राज्य माता नंदू भरते केले. आपला जर दुष्ट भाव असेल, उदाहरणार्थ नाही ते पण असला, तर कधी पण तो आपलं वाईट बघणारा, तो आपल्याला आवडेल का? आवडेल का? कधी पण आपलं वाईट बघणारा, अजिबात आपलं चांगलं झालेलं दिसलं की त्याला तिकडे जवळ होणार, तो भाव आपल्याला आवडेल का? नाही. म्हणून तर विभीषणाचा राजा रावण असून तो दुष्ट असल्यामुळे तो प्रभू रामा शरण गेला. त्याचप्रमाणे भरताची सखी आई कैकेयी असूनही तो तुझ्या खडक मारण्यास धावला. याचा सारांश काय? जे खऱ्या कारणाला आई वडील येतात ते आई वडील आवडू नये. अशा प्रकारे या मनुष्याला 4 गोष्टी आवडू नये. मग कोणत्या 4 गोष्टी आवडाव्यात? आवडे पंढरी देव पांडुरंग, चंद्रभागा लिंग पुंडलिक. तुकोबांना खऱ्या 2च गोष्टी आवडत होत्या, एक म्हणजे संत आणि 2 म्हणजे देव. देव जर भेटले तर ते संतांची मागणी करायची. कोण पुण्यांचं होईल सेवक, जिही द्वंद्वाधिक दुरावली. संत जर भेटले तर ते देवाची मागणी करतात. कायमी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. आणि संत जर भेटले तर ते देवाची मागणी करायचे, हा त्यांचा आवडता विषय. तेव्हा त्यांचे पुंडलिकराय चंद्रभागेवर प्रेम नव्हते असे नाही का? त्यांचे आतोनात प्रेम होते. परंतु जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात? आवडे एक ना आवडे अनेक. मला फक्त एकच आवडतो, तो म्हणजे काय? भगवान परमात्मा. तुकोबांना लोक म्हणू लागले, महाराज बरोबर आहे तुमचं. ठीक आहे, तुम्हाला जन नाही आवडत, तुम्हाला धन नाही आवडत, तुम्हाला माता पिता समजावलं काहीच आवडत नाही, पण तुमच्यावर जेव्हा निर्वाणीचा प्रसंग येईल तेव्हा तुमचं सांभाळ कोण करेल? याचं उत्तर शेवटच्या निर्वाणी गोविंद ऐसे मागे पुढे. 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 गायनाचार्य गायन करतायत, कीर्तनकार कीर्तन करतायत, विजेकरी वीणा घेतात, पप्पस मृदुंगाचार्य मृदुंग वाजवतात, पेटी मास्तर पेटी वाजवतात. तुम्ही काय केलं? काय? कीर्तन कीर्तन ऐकलं, बरोबर? म्हणून सर्वांनी एकदा हात वर करायचे आहे आणि भजन करायचे आहे.
तिकडचे बसलेले आणि घरात बसले जाऊ. हात वर करा सर्व. ताट केले का? हात खाली घ्यायचे नाही बरं का. भजन असतं. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. भजन करा दुःखाने नाव बोला. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया.